नमस्कार सर्वांना, शुभ दीपावली। चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार। पिंगा ग पोरी पिंगा आजच्या भागात आपण बघणार आहोत वल्लरीने श्वेताला कॉल केलेला असतो तेव्हा ती विचारते, श्वेताताई तुम्ही कुठपर्यंत पोहोचले आहेत, म्हणजे तुम्ही कुठे पोहोचल्या ते सांगता का आम्हाला। तेव्हा श्वेता सांगते, आता मी कर्जत की कसारापर्यंत पोहोचली आहे, पण लवकरच तिकडे पोहोचेल। पण माझ्यापर्यंत तुमचा व्हिडिओ आला आहे, त्याचं काय होतं, तुम्ही सगळ्या एक दुसरीशी का बरं भांडत होत्या। तेव्हा तेजा म्हणायला लागते, श्वेता हे सगळं या वल्लरीने प्लॅनिंग केलं होतं। तेव्हा वल्लरी म्हणते, श्वेताताई तुम्ही काळजी करू नका, तुम्ही इकडे आले की मी तुम्हाला सगळं एक्सप्लेन करेल, पण तुम्हाला जे काही मी पुरावे सांगितले आहेत ते सगळे तुम्ही आणले आहेत ना। तेव्हा ती म्हणते, तुम्ही काळजी करू नका, मी सगळं आणलं आहे, फक्त अशी भांडत जाऊ नका। तेवढ्यात दाराची बेल वाजते आणि दारावरती राधिका आणि प्रेरणाच्या मैत्रिणी आलेल्या असतात। तेव्हा प्रेरणा त्यांना बघून खूप खुश होऊन जाते। ती म्हणायला लागते, काय ग प्रेरणा, तुझ्या बाबतीत न्यूज ऐकली आणि आम्हाला राहुलच नाही असं सगळं जे झालं आहे ना ते आम्हाला बघून खरंच खूप वाईट वाटत आहे। इकडे वल्लरी इशारा करत असते, प्रेरणाताई जरा सांभाळून सांभाळून। प्रेरणाचं लक्ष तिच्याकडे असतं। तेवढ्यात त्या विचारतात, काय ग तू ठीक तर आहेस ना। आणि तेवढ्यात त्या म्हणायला लागतात, काय ग तू इथे काय करते। तेवढ्यात तिथे तेजा येते आणि म्हणायला लागते, काय ग बरं झालं तुम्ही आल्या, प्रेरणाला आता थोडं चांगलं वाटेल। पण वल्लरी तू अशी का उभी आहेस, तू यांच्यासाठी चहा पाणी बघ ना। वल्लरी तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असते, पण तेजाचं काहीच लक्ष नसतं। तेव्हा ते म्हणतात, ही का आमच्यासाठी चहा पाणी करेल, तुम्ही आणि इथे काय करताय। म्हणजे पहिले आम्ही तेजाच्या फ्लॅटवरती गेलो पण ती तिथे सुद्धा नव्हती, तुम्ही इथे कशा काय, तुमच्यामध्ये एवढं मोठं भांडण झालं आहे तरी तुम्ही इथे आहात, काहीतरी गडबड आहे। तेव्हा वल्लरी म्हणायला लागते, मी तर यांना हाकलतच होती, पण या लोकी जबरदस्ती लोचटासारख्या माझ्या घरावरती आले आहेत। ते ना प्रेरणाताईंचं सामान घ्यायचं होतं त्याच्यामुळे मी येऊ दिलं, नाहीतर मी यांना इथं उभं सुद्धा केलं नसतं। आणि तुमच्या मैत्रिणींसाठी मी का चहा पाणी बनू, हे काय माझ्याकडून होणार नाही। तेव्हा तेजा म्हणते, ठीक आहे, तुझ्या संपत्तीची आम्हाला गरज नाही, का बरं आम्ही तुझ्या इथे येऊ, चल ही माझी मैत्रीण आहे आणि तिच्या पाठीशी मी कायम खंबीरपणे उभे राहणार आहे। तेव्हा वल्लरी म्हणते, निघा निघा, बस झालं तुमचे, इथे डबल यायचं नाही। तेव्हा ते म्हणतात, अगं कपड्यांचं काय, तुझे कपडे सुद्धा घ्यायचे आहेत ना। तेव्हा प्रेरणा म्हणायला लागते, नको मला तुमचे कपडे काहीच नाही पाहिजे, सगळं तुझ्याजवळच ठेव आणि तूच ते सगळं घाल, मला काही नको। तेव्हा वल्लरी म्हणते, पुन्हा इथे पाय ठेवायचा नाही, निघा, आत्ताच्या आत्ता निघा। तेव्हा तेजा म्हणते, आम्ही येणार सुद्धा नाही। त्या लगेच त्यांच्या मैत्रिणींना घेऊन तिथून जायला लागतात। तेव्हा वल्लरी म्हणते, मी तुमच्या मैत्रिणींसाठी चहा बनवेल, असं काहीच होणार नाही, चला फुटा इथून। ती लगेच सगळ्यांना दाराच्या बाहेर काढते आणि दार बंद घेतल्यानंतर शेवट वल्लरीला सुटकेचा श्वास येतो की फायनली आपल्याला जे करायचं होतं ते झालं आहे। त्या गप्पा मारत बाहेर जात असतात। तेव्हा त्या म्हणतात, काय ग प्रेरणाचं नशीब किती खराब आहे ना, म्हणजे आता कुठे तिच्या जाऊन नशिबामध्ये सुख आलं होतं पण ते सुद्धा राहिलं नाही। आणि तिकडे समीर सरांचं तू बघते का, समीर सर किती दिवस झाले ऑफिसला येत नाही, ते कुठे काय करतात याचा काही अंदाज लागत नाही। मी सुद्धा त्यांना खूप वेळा कॉल केला पण त्यांचा कॉल सुद्धा लागत नाही। त्यांचं हे सगळं बोलणं वल्लरी वरून ऐकते आणि तिचा संशय समीरवरती पक्का होत चाललेला असतो। तर दुसरीकडे तेजा, श्वेता आणि प्रेरणा भेटलेल्या असतात। तेव्हा तेजा म्हणायला लागते, काय ग प्रेरणा आणि श्वेता सांगा ना काय आहे, श्वेता तू सांग ना ग, आम्हाला पुरावे काय भेटले आहे। तेव्हा श्वेता म्हणते, काय चाललंय तुमचं, मैत्रीण एवढ्या लांब जाऊन प्रवास करून आली आहे, तिला चहा पाणी विचारावं तर तुम्ही तर तिला डायरेक्ट प्रश्न विचारता, हे काही बरोबर नाही आहे। तेव्हा ती म्हणते, काय भाव खातेस का ग, जास्त नखरे करू नको, सांगते ना पुरावे दाखव ना, आता आमचा सस्पेन्स वाढू नको, प्लीज दाखव ना काय पुरावे भेटले आहे, आम्हालाही समजतं, फक्त वल्लरीलाच अक्कल नाही आहे सगळ्यातलं ओळखायचं। तेव्हा ती म्हणते, अच्छा असं आहे का, मग ठीकच आहे, आता वल्लरीशिवाय मी कोणाला पुरावे दाखवणारच नाही। तसंही वल्लरीला सगळ्यातलं सगळं कळतं आणि ती जोपर्यंत एक्सप्लेन करणार नाही ना तोपर्यंत तेजा तुला काहीच समजणार नाही। त्या दोघी कचाकचा भांडायला लागलेले असतात। तेव्हा ती म्हणते, असं कसं, मलाही अक्कल आहे आणि मलाही समजू शकतं काय आहे आणि काय नाही। तेव्हा
श्वेता म्हणते तुला समजू शकत नाही, मला कन्फर्म आहे. हे सगळं बघितल्यानंतर प्रेरणाच्या चेहऱ्यावरती एक आनंद आलेला असतो. तेव्हा ती म्हणते स्वामी किती छान आहे ना, मला अक्षरशः पूर्वीचे दिवस आठवण आले जेव्हा मी बुलबुल बागेतमध्ये आलो होतो. श्वेता आणि तेजा अशाच भांडायच्या आणि यांची भांडणं सॉल्व्ह करायला मी त्यांच्यामध्ये रमलेली असायची. हे सगळं बघितल्यानंतर मलाही खूप आनंद झाला आहे. खरं म्हटले हे दिवस आमच्या आयुष्यात पुन्हा येऊ दे, हीच तुझ्या चरणी इच्छा आहे. तेवढ्यात तेजा तिला विचारते काय ग, तुझ्या चेहऱ्यावरती स्माइल याच्याचमुळे आली आहे ना, तुला पूर्वीचे दिवस आठवले ना. तेव्हा प्रेरणा म्हणते हो, पूर्वी तुम्ही अशाच भांडायच्या आणि मला तुमची भांडणं सॉल्व्ह करायला लागायची. तेव्हा श्वेता म्हणते बरोबरच आहे, हे तर असंच असायचं. तेव्हा ती सांगते जेव्हा मिठू आली होती ना, तीही गांगरून गेली होती आणि वल्लरीचंही काही वेगळं नव्हतं. वल्लरी जेव्हा मुंबईला आली तेव्हाही तिची अवस्था अशीच होती. तेव्हा श्वेता म्हणते पण मिठूचं काय होतं. तेव्हा तेजा म्हणते मिठू काय करायची माहिती का, आमच्या दोघींमध्ये भांडणं लावायची आणि नंतर श्वेताची बाजू घ्यायची. तेव्हा श्वेता म्हणते हे तर बरोबर होतं, पण वल्लरी ही तुझ्या बाजूने होती ना, आणि प्रेरणा सततच आपली भांडणं सॉल्व्ह करायची आणि त्याच्याबरोबर वल्लरी सुद्धा आपली भांडणं सॉल्व्ह करायला लागली. तेव्हा प्रेरणा म्हणते हो मला आठवण आहे, म्हणजे तुमच्या दोघींची भांडणं सॉल्व्ह करण्यासाठी मला वल्लरी मिळाली होती. ती माझा एक चांगला पार्टनर झाली होती, पण तुम्ही किती घोळ घातले होते तुम्हाला आठवण आहे की नाही. तेव्हा ती म्हणते हो मलाही सगळ्या गोष्टी आठवतात, की जेव्हा तुला आठवण आहे का आपण नॉनव्हेज आणि व्हेजचा डब्बा एकत्र केला होता, त्यानंतर काय तमाशा घातला होता हे आठवतं का. तेव्हा प्रेरणा म्हणते असं काल झाल्यासारखी मला आठवण येत आहे की त्यांनी किती राडा केला होता ना, पण हे सगळं जेव्हा घडत होतं ना तेव्हा गोष्टी हळूहळू पुढे सरसावल्या. तेव्हा श्वेता म्हणायला लागते खरं म्हटलं जेव्हापासून लग्न झालं ना, आपण आपल्या मैत्रीला विसरूनच जात चाललो होतो आणि खरं म्हटलं संसारामध्ये एवढे गुरफट गेलो की आपल्याला मैत्रीची जाण सुद्धा राहिली नाही. आता जेव्हा एकत्र आलो ना तेव्हा समजतं आपलं बाउंडी आणि आपलं कनेक्शन. तेव्हा प्रेरणा म्हणते श्वेता तुझं म्हणणं बरोबर आहे, लग्न झाल्यानंतर आपण आपल्या मैत्रीला एवढं महत्त्व दिलंच नाही आहे आणि आता आपल्याला ते महत्त्व द्यायची गरज आहे. दरवेळेला आपण या गोष्टी निग्लेक्ट करतो, पण आता असं करायचं नाही. हे दिवस असेच बुलबुल बागेमध्ये सुखात असावे. तेव्हा तेजा म्हणते एक गोष्ट आठवण ठेवा, आता संसारामध्ये कोणी कितीही बिझी असलं ना तरी आपल्याला आपल्या मैत्रीसाठी आपल्या कनेक्शनसाठी सगळ्यांना वेळ काढणं गरजेचं आहे, नाही तर मी अण्णा केदार सारखं सगळ्यांचा छळ करेल. तेव्हा प्रेरणा म्हणते हो का खरंच. त्या लगेच एक दुसरीला मिठी मारतात आणि खूप खुश होऊन जातात. दुसरीकडे इकडे सगळे जेवणासाठी रेडी झालेले असतात. तेव्हा मनोज आणि तेजा म्हणायला लागतात आता जे काही आहे ते लवकर सांग ना, आता वेळ वाया घालू नको, श्वेताताई सुद्धा आल्या आहेत, मग आम्हाला कळायला पाहिजे. तेजाही म्हणायला लागते वल्लरी आता सस्पेन्स वाढू नको, प्लीज सांग ना ग काय नेमकं घडलं आहे, आम्हाला आता सगळं करायला पाहिजे. तेव्हा वल्लरी म्हणते तुम्ही एक काम करा, मी तो पंचनामा आत ठेवला आहे ना तो तेजाताई तुम्ही घेऊन या, आणि श्वेताताई तुम्ही एक काम करा, तुम्ही जे काही पुरावे घेऊन आले आहेत ना त्यांना तुम्ही नीट हँडल केलं आहे ना. तेव्हा श्वेता म्हणते हो तू जसं सांगितलं होतं ना तसंच मी केलं आहे, मी कशालाच हात लावले नाही, सगळं काही एका पॉकेटमध्ये घेऊन आली आहे. तेव्हा ती म्हणते ठीक आहे, तुम्ही एक काम करा ते पुरावे लवकरच घेऊन या. तेव्हा प्रेरणा विचारते वल्लरी हे सगळं काय आहे, तू आता तरी आम्हाला एक्सप्लेन करशील का, म्हणजे कसले पुरावे, नेमकं तुझ्या हाती लागलं तरी काय आहे. तेव्हा ती म्हणते थांबा ना त्यांना येऊ दे, मग आपल्याला सगळे पुरावे मिळतील. ती लगेच तिथे काही पुरावे ठेवते आणि पंचनामा लगेच तेजाला वाचायला सांगते. तेव्हा ती म्हणते तेजाताई मी पंचनामा वाचला आहे, आता तुम्हीही वाचा, त्याच्यामध्ये हे स्पष्टपणे लिहिलेलं आहे प्रेरणाताईंनी अण्णा केदार व ज्या पिस्तुलीने बंदूक मध्ये जी काही गोळी झाडली ना ती बंदूक एकदम तिच्या स्पीडसाठी ओळखली जाते आणि ज्या अंतरावरती ते दोघं होते ना त्याचा अर्थ असा होता की अण्णा केदारच्या बॉडीमधून ती गोळी आहे ना ती आरपार व्हायला पाहिजे होती, पण पंचनामामध्ये असं लिहिलं आहे गोळी अण्णा केदारच्या आतच राहिली आहे, हे काही शक्य नाही आहे. आणि ज्या हिशोबाने म्हणजे विचार करा ना, कारण की प्रेरणाताईंनी पहिल्यांदाच पिस्तूल हातामध्ये घेतली होती, या अर्थाने त्यांना त्याच्याने एक झटका लागला असेल आणि पहिल्यांदाच ते केल्यामुळे त्यांना काही आयडियाच नव्हती की त्यांचा निशाणा कुठे लागेल. तेव्हा
मनोज म्हणायला लागतो, तुला असं बोलायचं आहे की अण्णा केदारला जी काही गोळी लागली आहे ती प्रेरणाताईंनी मारलीच नव्हती आणि त्यांची गोळी त्याला लागलीच नाही आहे. तेव्हा ती म्हणते, हो ती गोळी वेगळीच आहे, श्वेताताई ती गोळी दाखवा. श्वेता लगेच ती गोळी दाखवते. तेव्हा यांचं कन्फ्युजन अजूनच वाढायला लागतं. तेव्हा ती म्हणते, खरं म्हटलं तर ही गोळी वेगळी आहे आणि अण्णा केदारला जी गोळी लागली आहे ती अक्षरशः वेगळी आहे आणि दोघांमध्ये खूप डिफरन्स आहे. याच्याने हे सिद्ध होत आहे की प्रेरणाताईंनी अण्णा केदारला मारलंच नाही. तेव्हा मनोज म्हणतो, म्हणजे हे तर कन्फर्म आहे की प्रेरणाताई या सगळ्यातून बाहेर निघाल्या आहेत, पण मग अण्णा केदारला कोणी मारलं आणि हे सगळं षडयंत्र कोणी केलं होतं ते अजून आपल्याला कळलं नाही ना, ते कधी कळेल आपल्याला. तेव्हा ती म्हणते, लवकरच ते सगळं सुद्धा कळणार आहे. कोण याच्या मागे आहे ना तो लवकरच आपल्या समोर येईल. इकडे श्वेताला थोडं बरं वाटत नसतं म्हणून ती ज्या तिला शेक देत असते तेवढ्यात त्या लोकांचं म्हणणं सुरू होतं, सॉरी ग तुला खूप मेहनत करायला लागत आहे ना. तेव्हा श्वेता म्हणते, कसली मेहनत, तू तर माझं काम कमी करते, खरंच तू खूप हेल्प करत आहे. तेवढ्यात तिथे समीरची एंट्री होते. समीरला बघता प्रेरणाच्या तोंडातून शब्दच निघत नसतात. तेव्हा समीर म्हणतो, मी इथे प्रेरणा तुझी विचारपूस करायला आलो आहे. खरं म्हटलं तर मी न्यूज बघितल्या आणि सगळीकडे तुमच्या बाबतीत जे काही घडत आहे ना हे बघून मला राहवलंच नाही, त्याच्याचमुळे मी इथे आलो आहे. खरं प्रेरणा तू स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे, जास्त कसला विचार करू नको. तेवढ्यात श्वेता आणि तेजा म्हणायला लागतात, बरं झालं अलभ्यला अपघात तुम्ही इथे स्वतःहून तिची काळजी घ्यायला आले, म्हणजे तिला या वेळेला कोणाच्या तरी खांद्याची गरजच होती ना आणि तो खांदा तुम्ही देत आहात. हे खरंच खूप अनमोल आहे. तू तुझे राग रुसवे सगळे फुगवे बाजूला करून तिच्या मदतीला धावून आला, हे खरंच खूप ग्रेट काम केलं आहे. तेव्हा तू म्हणतो, हे बघ प्रेरणा मी खरंच तुझा जेन्युइनली विचार करत होतो आणि हे सगळं जेव्हा घडलं तुझं तुझ्या मैत्रिणीबरोबर भांडण सुद्धा झालं आणि अजित सुद्धा जेलमध्ये गेला आहे. तुला जर कोणतीही मदत लागली ना तर मी कायम असणार आहे, हे आठवण ठेव. मीही तुझ्या सपोर्टसाठी उभा आहे. तेव्हा श्वेता म्हणायला लागते, अच्छा असं आहे का, मग ठीकच आहे. तू आता एवढा सपोर्टसाठी उभा आहेस तर असं वाटायला नको का तू इथे आला आणि तुला तिच्या मैत्रिणींनी काही विचारलं सुद्धा नाही. तेव्हा तेजा म्हणायला लागते, पण चहाचं विचारायचं फायदा नाही आहे, आपल्या घरामधली चहा पावडर संपून गेली आहे. तेव्हा समीर म्हणायला लागतो, हे बघ प्रेरणा तुला निम्म्या रात्री सुद्धा माझी गरज लागली तर मी तुझ्यासाठी कायम असणार आहे. जोपर्यंत अजित त्याची शिक्षा पूर्ण करून येत नाही ना तोपर्यंत तुला कोणतीही गरज असेल ना तर तू मला बिंदास कॉल करू शकते, मी कायम तुझ्यासाठी उभा आहे. आता मी जातो. एवढंच मी तुला बोलायला आलो होतो. तो लगेच तिथून निघून जातो. हे सगळं बघितल्यानंतर तेजा, श्वेता आणि प्रेरणाच्या चेहऱ्याचा रंग उडून गेलेला असतो की हा नालायक इथे का आला. तर पुढील भागात आपण बघणार आहोत वल्लरी इकडे समीरच्या बरोबर जात असते. तेवढ्यात ती गाडी काही चालू होत नाही म्हणून समीर गाडीतून बाहेर उतरतो आणि गाडी चेक करायला लागतो. तेवढ्यात वल्लरी त्याच्या गाडीमधले काही बिल चेक करते आणि तिच्या हातामध्ये एखादा पुरावा लागतो. तर ती लगेच इकडे अर्जंटली तेजाला बोलून घेते आणि म्हणायला लागते, तेजाताई तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे, मी जिथे सांगते ना तिथे जाऊन या सगळ्या वस्तू शोधायच्या आहेत. तेजा लगेच त्या ऑफिसमध्ये जाते आणि गोष्टी शोधायला लागते. दुसरीकडे वल्लरी इकडे प्रेरणाच्या मैत्रिणीला भेटत असते. तेव्हा ती म्हणते, प्रेरणाला तर शिक्षा होणारच आहे, मग त्यासाठी तुम्ही माझी मदत करणार ना. तेव्हा ते म्हणतात, तू काय बोलते, तुला तरी कळतंय का. तेवढ्यात इकडे तेजाच्या हातामध्ये चावी लागते. ती जसंच ती चावीने लॉकर खोलते त्याच्यामध्ये तिला काहीतरी दिसतं आणि ती म्हणते, भेटलं. तेव्हा वल्लरी म्हणते, भेटलं. तेव्हा वल्लरीच्या चेहऱ्यावरती खूप आनंद आलेला असतो. तर इकडे वल्लरी सांगत असते, तुम्हाला तिच्या विरुद्ध साक्ष द्यायला लागणार आहे. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता नेमकं समीरवरती जो संशय आला आहे तो खरंच खरा आहे का, तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घंटी वाजवायला विसरू नका. नवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.